आता बघू शकता हे आनंदी रिसॉर्ट आहे. आनंदी रिसॉर्टची एंट्री आहे आणि मी तुम्हाला आता त्याचा ओव्हरऑल देतो. आज सकाळ आहे, सकाळी पूर्णपणे क्लिअर दिसेल. रात्रीचे पण सीन्स काढलेत. सो हे बघू शकता, खूप छान आहे. एंट्री आहे. एंट्रीवर आल्यानंतर इकडे राईट साईडला रिसेप्शन आहे. हे बघा रिसेप्शन आहे. इथे चेक इन चेकआउटचं डिटेलिंग असतं आणि ह्या दोन्ही साईडला बघा मस्तपैकी झाड आहेत आणि इथून एंट्री आहे. एंट्री मारल्यावर ये देखो ये लोग है, ये देखो फेमस हो रहा है. खूप छान आहे एकदम. वातावरण पण भन्नाट आहे आणि बघू शकता इकडे खूप मोठा कॅम्पस आहे, छोटा नाही आहे. सो बघा किती मोठा आहे, एकदम भारी आहे. ये देखो एकदम भारी आहे व्ह्यू. म्हणजे हा रिसॉर्ट छोटा नाही आहे, खूप मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत. हे बघा वाव, एक ही बड़े वाव. ये देखो इधर आप बड़े हो तभी भी आप झूले पे एंजॉय कर सकते हो, मतलब एंजॉयमेंट ले सकते हो. ये देखो बहुत बढ़िया है. मला थोडा आवाज बसला आहे त्याच्यामुळे प्रॉपर येत नाही आहे, सो सांभाळून घ्या. आणि हा बघा वाव, वावच बोलू शकता तुम्ही फक्त. एकदम भारी. लव साईन आहे आणि इकडे बघा वाव एकदम भारी आहे. असं वाटतंय की एकदम भारी वातावरणात आलो आहे आपण आणि एक फिलिंगच वेगळी आहे. एकदम छान. ॲक्च्युली माझ्याकडे जास्त वर्ड नाही आहेत, त्याची डिक्शनरी कमी आहे माझी, सो समजून घ्या. हे बघा झुले आहेत. वाव, वावच शब्द येणार आहे तुम्ही मला फक्त, कारण इथे एवढं सुंदर नेचर आहे ना. पाऊस आला, खूप छान निसर्ग आहे. काय बोलणार आपण, एवढं भारी आहे. हे मंडळी बघू शकता, एवढा मोठा कॅम्पस आहे या रिसॉर्टला. हे बघा झिप लाईन आणि हा मोठा कॅम्पस आहे. हे बघा खूप मोठा कॅम्पस आहे, मस्त आहे एकदम. आणि छोटे छोटे विले आहेत. डिलक्स आणि सुपर डिलक्स हे रूमचे टाईप आहेत. मी सगळं प्राईसचं तुम्हाला डिटेल देईन आणि एकदम भारी. हे बघा एकदम भारी आहे. क्लासिक व्ह्यू आहे, एकदम क्लासिक व्ह्यू आहे. वाव, फक्त तुम्ही वावच म्हणू शकता इथे ह्या प्लेसला. कडक, मस्ट विजिट नक्की करा. एकदम भारी आहे. एकदम भारी आहे, म्हणजे एकदम रिअलिस्टिक आहे. हे बघा व्हील आहे सुपर डिलक्स. वा, हे बघा तिथून झिप आणि इकडून हे आहे. एकदम भारी, खूप मोठा कॅम्पस आहे, एकदम फुल मोठा कॅम्पस आहे. हे बघू शकता एकदा. वा, असं वाटतं की एकदम निसर्गरम्य वातावरणात आपण आलो आहे आणि इकडे आनंद जेवढा लुटायचा तेवढा लुटू शकता आनंद. माझा आवाज खूप कमी येतो आहे, बसला आवाज, खूप धमाल केला आम्ही, सो समजून घ्या. एकदम भारी.
व्ह्यू बघा किती भारी, एकदम छान आहे तिकडचं. एकदम असं तुम्हाला एकदा आलात तर तुम्हाला सारखं वाटेल, सारखं यावं. एकदम भारी प्लेस आहे मंडळी, खूप छान आहे. विजिट कराच, मी तर सांगतो. एकदम भारी आहे. पावसाळ्यात तर एकदम भारी वातावरण होतं. पब्लिक फुल क्राऊड आलं आहे, फुल क्राऊड आहे, एकदम भारी क्राऊड आहे, एकदम फुल क्राऊड आहे. एकदम भारी क्राऊड आहे. नमस्कार मंडळी, आता आपल्याबरोबर आहेत ह्या आनंदी रिसॉर्टचे माहितीगार. सो त्यांच्याकडून आपण ह्या आनंदी रिसॉर्टबद्दल माहिती घ्यावा. सर, ह्या आनंदी आपला रिसॉर्ट आहे, त्याच्याबरोबर माहितीबद्दल सांगू शकता का? ॲक्च्युली बॅकग्राऊंड नॉईज आहे, मंडळी समजून घ्या, जरा मोठ्याने बोला साहेब. हो, काही हरकत नाही सर. बघा, तुम्ही कसे जेव्हा 5 किंवा मोर दॅन 5 तुमचे जेव्हा तुम्ही वीकडेजमध्ये येतात तर वीकडेजमध्ये 2200 रुपये पर पर्सन कॉस्टिंग आहे आणि विकेंडला आला तर 2400 रुपीज पर पर्सन, इन्क्लुडिंग तुमचे 4 टाइम्स मील्स, ॲक्टिव्हिटीज, इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स, स्विमिंग पूल, रेन डान्स, म्युझिक सिस्टम, हे पूर्ण पॅकेजमध्ये तुमचं इन्क्लूड असतं. आपल्याकडे बेसिकली 2 चेक इन टाईम आहेत, एक 12 वाजताचं चेक इन, एक संध्याकाळी 6चं चेक इन आहे. तुम्ही ज्या टायमाला 12 वाजता चेक इन करता तर लंचपासून तुमचं पॅकेज स्टार्ट होतं. लंच, इव्हनिंग स्नॅक्स, डिनर, नेक्स्ट डे ब्रेकफास्ट करून 10 वाजता चेकआउट असतं. संध्याकाळी 6 वाजता जेव्हा तुम्ही चेक इन करतात तर इव्हनिंग स्नॅक्सपासून पॅकेज स्टार्ट होतं. इव्हनिंग स्नॅक्स, डिनर, नेक्स्ट डे ब्रेकफास्ट, नेक्स्ट डेचं लंच करून 4 वाजता तुमचं चेकआउट असतं. ओके, तुमचं 22 वाजता स्टे असतो आपल्या. अच्छा, 24 आवर्सचा का? 22 आवर्स. 22 आवर्स. 24 नाही. आणि सर, आम्हाला सुविधा म्हणजे तुमची जी फॅसिलिटी आहे ती खूप भन्नाट होती. थँक्यू सो मच फॉर दॅट सर्व्हिस. आणि सर, मी काय बोलतो, जर आपल्याला रूम बुक करायचे आहेत तर कोणत्या 2 टाईपच्या रूम आहेत आपल्याकडे? बेसिकली बघा, 5% पासून ते 16% पर्यंत रूम्स आहेत. तुमच्या कॅपॅसिटी वाईज तुम्हाला रूम अलोकेशन्स केले जातात. ओके. आणि कपल्समध्ये आपल्याकडे 2 टाईप्सच्या रूम आहेत, एक डिलक्स आणि एक सुपर डिलक्स रूम. ओके. मी आता तुम्हाला सुपर डिलक्स रूम दाखवतो. ओके. जी सुपर डिलक्स रूम आहे त्याच्यात बाथटब जकुझी आहे, ती पूर्ण वुडन ह्याच्यात आहे. ओके, थँक्यू सर. फक्त आपण कपल और कपल प्लस चाइल्ड असेल त्यांना चालत. ओके, ही रूम आहे सर. सो मंडळी, ही रूम बघू शकता, ही सुपर डिलक्स रूम आहे. ठीक आहे, आणि एकदम भारी आहे. AC आहे, एकदम AC एकदम फुल स्टारमध्ये आहे. इथे तुम्हाला पर्सनलाइज तुमची गॅलरी असते. अच्छा, ही पर्सनलाइज गॅलरी आहे. हो वाव, इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता, एकदम भारी व्ह्यू आहे. हे बघा, व्ह्यू एकदम भारी आहे. ही गॅलरी आहे, इथून तुम्ही बाहेरचं एन्जॉयमेंट घेऊ शकता. ठीक आहे, सो एकदम भारी. ओके सर, बघू शकता मंडळी, एकदम भारी आहे. व्ह्यू बघा, एकदम कडा. ही सुपर डिलक्स रूम आहे, बघू शकता तुम्ही. एकदम स्पेशियस आहे आणि एकदम कम्फर्टेबल, एकदम भारी. सिंगल कपल प्लस चाइल्ड. ओके. सुद्धा सुपर डिलक्स रूम साठी जी कॉस्टिंग आहे, जर तुम्ही वीकडेज मध्ये येतात तर वीकडेज मध्ये 8000 कपल कॉस्टिंग आहे सुपर डिलक्सची. 8,000. येस, 8,000. ओके. वीकेंडला जर येतात तुम्ही तर 9,000 रुपीज आहे. सो वीकडेज मध्ये आलो तर 8,000, वीकेंडला आलो तर 9,000. सुपर डिलक्स 22 आवर्स. येस. आणि इन्क्लुडिंग काय मिळणार आहे? जेवण, तुमचं मील्स आहेत तसे सगळे. म्हणजे जर तुम्ही कितीचा चेक इन केला तर? 2 चेक इन टाइम आहे. 12चा चेक इन आहे, संध्याकाळी 6चं चेक इन. तुम्ही 12 वाजता जे चेक इन करता तर लंच पासून पॅकेज स्टार्ट होतं. लंच, इव्हनिंग स्नॅक्स, डिनर, नेक्स्ट डे ब्रेकफास्ट करून 10 वाजता तुमचा चेकआउट असतो. ओके. संध्याकाळी 6 वाजता जेव्हा तुम्ही चेक इन करतात तर इव्हनिंग स्नॅक्स पासून पॅकेज स्टार्ट होतं. इव्हनिंग स्नॅक्स, डिनर, नेक्स्ट डे ब्रेकफास्ट, नेक्स्ट डेचं लंच करून तुमचं 4 वाजता चेकआउट असतं. ओके. आणि आपल्या लंचला किंवा डिनरला कोणते कोणते टाईप असतात, म्हणजे खाण्याचे प्रकार? व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं. अच्छा. लंचचा जो म्हणजे बेसिकली आपल्याकडे जे मेन्यू असतं, टेंटेटिव्ह मेन्यू मी सांगतो तुम्हाला. व्हेज मध्ये 2 भाज्या असतात. आफ्टरनूनच्या मेन्यू मध्ये व्हेज मध्ये 2 भाज्या असतात, डाळ भात पापड लोणचं, एक स्वीट डिश असतं, एक फरसाण आयटम असतं. नॉनव्हेज मध्ये चिकन ग्रेव्ही, चिकन हे असतं ग्रेव्ही. ओके. चपाती असते आणि साईडर्सला कधी एक करी असते किंवा जी ड्राय फिश आपण ज्याला म्हणतो जवळा, त्याची चटणी असते. ओ वाव, जवळाची पण? हो. अच्छा. हा टेंटेटिव्ह म्हणजे बेसिक मेन्यू असतो. बरोबर बरोबर. तर व्हेजिटेबल्स जे आहेत ते डेली चेंज होत राहतात. ओके. आणि इव्हनिंगच्या ह्याच्यामध्ये सूप असतं, व्हेज फ्राईड राईस असतं, चिकन फ्राईड राईस असतं. व्हेज मध्ये 2 भाज्या असतात, डाळ भात पापड लोणचं, एक स्वीट डिश असतं. नॉनव्हेज मध्ये मटण असतं, मटण बरोबर तांदळाची भाकरी. मटण खूप छान झालं होतं, एकदम भारी असं असतं. ओके, चला आपण आता डिलक्स बघूया रूम मंडळी. हे बघा, वाव, हाऊस स्वीट. हे बघा, बात बघू शकता. हो 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 हो, क्या बात है, माहौल ही बन गया यार. ये बघा, वाव,
वा. सो मंडळी, तुम्ही जर इकडे आनंदीला व्हिजिट करताय तर सुपर डिलक्स या मी म्हणेन. जर तुम्ही कपल येत आहे तर खूप भारी आहे, स्पेशियस आहे रूम. आणि हे तुम्ही बाथ बघितला त्याचा, एकदम भारी आहे, एकदम भारी. फाडू मी 10 पैकी 9 देईन, कारण का एकदम बेस्ट आहे हे. सो मस्ट व्हिजिट आनंदी रिसॉर्ट. मी ऐकून होतो मित्रांकडून, सो पण आता बेस्ट मला वाटायला लागलं. सो मंडळी, ही जी रूम आहे ती आपली डिलक्स रूम आहे. सो सर आपल्याला आता दाखवणार आहेत, डिलक्स रूमची माहिती देणार आहेत. आपण आता जे बघितलीत ती सुपर डिलक्स होती कपलसाठी. आता ही डिलक्स आहे रूम कपलसाठी. सो बघू शकता आतमध्ये एंट्री करून. हाऊस स्वीट बघा हवी कसं, एकदम भारी, एकदम भारी. वाव, ऑसम यार, कडक. असं असलं पाहिजे ॲक्च्युली. ही सुद्धा कपलसाठी आहे, डिलक्स रूमचा टाईप आहे. सो मंडळी, ही जी रूम आहे ती आपली डिलक्स रूम आहे. सो सर आपल्याला आता दाखवणार आहेत, डिलक्स रूमची माहिती देणार आहेत. आपण आता जे बघितलीत ती सुपर डिलक्स होती कपलसाठी. आता ही डिलक्स आहे रूम कपलसाठी. सो बघू शकता आतमध्ये एंट्री करून. हाऊस स्वीट बघा हवी कसं, एकदम भारी, एकदम भारी. वाव, ऑसम यार, कडक. असं असलं पाहिजे ॲक्च्युली. ही सुद्धा कपलसाठी आहे, डिलक्स रूमचा टाईप. ह्या रूमची पण सर माहिती देतील थोड्या वेळाने, म्हणजे किती कॉस्ट आहे, किती हार्स आपण तुम्ही स्पेंड करू शकता ह्या रूममध्ये. हे बघा, हे आहे डिलक्स रूम. सो इथे हे नॉर्मल टॉयलेट बाथरूम आहे, ठीक आहे. डिलक्स आहे ना त्याच्यामुळं, ठीक आहे, काही बात नाही. सो सर आता ह्या रूमबद्दल काय सांगू शका, किती कॉस्ट आहे ह्या रूमची? ही कपल रूम आहे, ही कपल ऑफ 5 पर्सन. अच्छा, अशी रूम आहे ही. म्हणजे चार्ज कसं आहे याचं? 24 आवर्सचं, सॉरी 22 आवर्सचं. बघा, तुम्ही जर 4 पीपल ह्या रूम मध्ये स्टे करणार तर तुमची कॉस्टिंग जी आहे ती 2500 रुपीज पर पर्सन आहे. 2500 पर पर्सन, 5 ॲडल्ट. ओके. आणि जर तुम्ही कपल वाईज स्टे करता तर 7000 कपल कॉस्टिंग आहे वीकडेज मध्ये. ओके. वीकेंडला आला तर 8000 रुपीज आहे. ओके. आणि चाइल्ड बिटवीन 3 to 10 years त्यांचे 1200 रुपीज होतात. ओके. सेम गोज विथ द सुपर डिलक्स. सुपर डिलक्सला जर चाइल्ड असेल तुमच्या बरोबर तर त्यांची कॉस्टिंग 1200 रुपीज होतात. ओके. 3 to 10 yearsच्या मध्ये. ओके. आणि मंडळी, हे ते पण सेम आहे, टायमिंग, चेक इन चेकआउट पण सेम आहे, सगळं जनरिक आहे. आपल्याकडे बेसिकली प्रॉपर्टीमध्ये कसं आहे, 5% पासून ते 16% पर्यंतच्या रूम्स आहेत. ओके. ओके, तुम्हाला आता मी एक 6% रूम आहे गार्डन एरियामध्ये, ती दाखवतो. ओके, थँक्यू सर. मंडळी, आता आपण 8 जणांची रूम बघणार आहोत. सर आपल्याला माहिती देणार आहेत, सो स्टे ट्यून. एकदम भारी माहिती देत आहेत. हे बघा, ही आपल्या 8 जणांची रूम आहे. टोटल 8 जण राहू शकतो, 8 जणांची कॅपॅसिटी रूम आहे. सर आपली माहिती देणारच आहेत थोड्या वेळाने, पण रूम आता बघून घ्या, एकदम भारी आहे. मेंटेनन्स एवढा प्रॉपर केला ना, बघू शकता. वाव, वावच शब्द येणार आहे तुम्हाला. हे बघा, एकदम क्लासिक बनवलं आहे. ही 8 जणांची म्हणजे कॅपॅसिटी जे 8 आहे, बघू शकता इकडे कॅपॅसिटी 8 आहे इथे. टॉयलेट बाथरूम, वाव, खूप छान, म्हणजे भारी आहे. म्हणजे छोट्या रूम नाही आहेत, एकदम मोठ्या मोठ्या रूम आहेत. हे बघा, वाव, इथून व्ह्यू पूर्ण दाखवतो तुम्हाला. स्पेशियस आहेत, AC आहेत, AC प्रत्येक रूममध्ये आहेत, तर त्याच्यामुळे काही काळजी घ्यायची गरज नाही. सर आपल्याला ह्या रूमची माहिती सांगा ना. ही बेसिकली सर कशी 8 पीपल रूम आहे. त्याच्यात बेसिकली तुमचे 6 पीपल बेडवरती झोपतात. 2 पीपल ऑन एक्स्ट्रा मॅट्रेस. हे बेसिकली मॅट्रेसेस आहे. हे ओपन केलं की फ्लॅट बेड बनतो. ह्याचे एक्स्ट्रा पिलोज, एक्स्ट्रा ब्लँकेट्स आहेत, तिथे समोर वॉर्डरोब आहे, वॉर्डरोब मध्ये ठेवलेले आहे. ओके, इथे वॉर्डरोब आहे का? हो, हे जे समोर आहे वॉर्डरोब आहे. ओके. ह्याच्या आतमध्ये एक्स्ट्रा पिलोज, एक्स्ट्रा ब्लँकेट्स ठेवलेले आहेत. अच्छा, ह्याच्यामध्ये या वॉर्डरोबमध्ये एक्स्ट्रा पिलोज अँड ब्लँकेट आहेत, तर तुम्ही यूज करू शकता. 8% कॅपॅसिटी वाईज. हो हो, नाईस नाईस. अच्छा, आता ह्याची कॉस्ट आणि डिटेलमध्ये सांगा. सेम ह्याची 5 किंवा मोर दॅन 5 तुम्ही स्टे करतात तर वीकडेज मध्ये 2200, वीकेंडला 2400. ओके. 5 ॲडल्ट किंवा मोर दॅन 5 ॲडल्ट. ओके. आणि चाइल्ड 3 to 10 years ते हाफ मध्ये कन्सिडर केले जातात. ओके, असं आहे. सेम आहे म्हणजे. येस, तुमच्या कॅपॅसिटी वाईज तुम्हाला रूम अलोकेशन्स केले जातात. हो, नाईस नाईस नाईस. खूप भारी मॅनेजमेंट आहे. थँक्यू सर. सर मी काय बोलतो, आता ह्या एक डिलक्स कपल झाली,
सुपर डिलक्स झाली कपल. आता ही कोणती 8% रूम आहे. 8% म्हणजे 8 कॅपॅसिटी रूम, 4 रूम्स आहे. आता आपण शेवटची जी टाईप आहे तिथे जाऊ शकतो का? नाही सर, ऍक्च्युली कसं आहे तिथे आता गेस्ट आहेत, ड्यू टू त्यांच्या प्रायव्हसीमुळे आपण तिथे जाऊ नाही शकत. पण मी त्या रूम बद्दल तुम्हाला इन्फो देऊ शकतो. ओके, थँक्यू. ओके, ती जी रूम आहे ती रिसॉर्टची सगळ्यात डिमांडिंग रूम आहे. 16 पीपल कॅपॅसिटीची. 16? येस, 16. ओ, त्याच्यात बेसिकली कसं आहे तुमचे 12 लोक, 12 पीपल बेडवरती झोपतात. 4 पीपल ऑन एक्स्ट्रा मॅट्रेसेस. जे 4 पीपल आहेत त्यांच्यासाठी नाईट स्टेच्या टायमाला मॅट्रेसेस येऊन जातात. ओके, त्याचे काही चार्जेस आपण मॅट्रेसेसचे वगैरे काही घेत नाही. ओके. तुमचे जे जसं ह्या रूम्स मध्ये तुमच्या वॉर्डरोब मध्ये हे ठेवलेले आहेत पिलोज, ब्लँकेट्स, तसे त्या रूम्स मध्ये ठेवलेले असतात. ओके. त्याच्यात 2 वॉशरूम आहेत, 1 बाथरूम आहे. अच्छा. ती बेसिकली असं त्याची कॉस्ट किती आहे? सेम 2200 रुपीज वीकडेज मध्ये, वीकेंडला 2400 पर पर्सन. ओके. चेक इन चेकआउट सेम. आपल्या इथे जी कॉस्टिंग आहे ती पर पर्सन वाईजच कॉस्टिंग. हो, जर कदाचित कपल आला तर त्यांच्यासाठी वेगळं पॅकेज. ओके, आणि पर्सन वेगळे पॅकेजेस. सो हे रिसेप्शन रूम आहे. ह्या रिसेप्शन रूम मध्ये आता आपण सरांचं आपण माहिती घेणार आहोत सरांकडून. सो बघूया, मी आतमध्ये जातो कारण बाहेर खूप क्राऊड आहे, एकदम फुल क्राऊड आहे, त्याच्यामुळे मला घेता येत नाही. तर सरांना विचारतो या आपल्या आनंदी रिसॉर्टबद्दल. सर, थँक्यू सो मच मला वेळ दिल्याबद्दल. सर, आपल्या या रिसॉर्टबद्दल काही माहिती देऊ शकता का, आनंदी रिसॉर्टबद्दल? नक्की नक्की सर. आपल्याकडे जर तुम्ही आलात तर आपल्याकडे फॅमिलीसाठी सगळ्यात बेस्ट आहे. फॅमिली, लेडीज ग्रुप्स किंवा बॅचलर्स ग्रुप ह्यांच्यासाठी सगळ्यांसाठी आपल्याकडे आनंदी फार्मला सगळ्यांची व्यवस्थित सोय होते. आपल्याकडे स्टे, ॲक्टिव्हिटीज, स्विमिंग पूल, रेन डान्स, म्युझिक सिस्टम, इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स अशा सर्व प्रकारच्या सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत. लहान मुलांसाठी गेम्स आहेत. अशा सर्व प्रकारात आपण परिपूर्ण अशा एका रिसॉर्टवरती तुम्ही येऊ शकता. आपल्याकडे होममेड फूड मिळतं ज्याच्यात व्हेज, नॉनव्हेज बोथ आहे. ओके सर. सर, हा रिसॉर्ट कधीपासून चालू झाला? की आपलं हे रिसॉर्ट जे आहे ते गेल्या 8 वर्षापासून चालू आहे. वाव. आपण एक छोट्याशा फार्म पासून चालू केलेलं. आज आपल्याकडे 29 रूम्स आहेत आणि 200 जणांच्या कॅपॅसिटीचं रिसॉर्ट आहे. स्टे प्लस आपल्याकडे वन डे ऍक्टिव्हिटीसाठी भरपूर सारी लोक येतात. ओके सर, मला खूप चांगली तुमची सर्व्हिस मिळाली. म्हणजे आमचा जो ग्रुप आला ऑफिसकडून एकदम खूप छान आणि भन्नाट होती सर्व्हिस. आणि तुमचे जे रूम्स आहेत खूप मेंटेन ठेवलेले आहेत. त्यांचं बोलू शकतो ना, एंट्री मला असं वाटतं की अरे वा, कुठेतरी बाहेरच्या जगात आलं. सो थँक्यू सो मच फॉर दिस क्वालिटी यू आर मेंटेनिंग. ओके, आता हे रिसॉर्ट कुठे प्लेस लोकेटेड आहे आणि हा रिसॉर्ट का आवडतो लोकांना त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. आपलं जे रिसॉर्ट आहे ते माथेरानच्या पायथ्याशी, जे नेरळ हे जे शहर आहे त्या नेरळ शहरातच आहे प्रॉपर. जे तुम्ही नेरळ स्टेशन पासून आलात तर नेरळ स्टेशन पासून जरी चालत आलात तुम्ही तरी 15 मिनिटात स्टेशनवरून रिसॉर्ट पर्यंत पोहोचू शकता. बाय ऑटो आलात तर तुम्हाला इझिली ऑटो अवेलेबल असते. विदिन 5 मिनिट्स मध्ये तुम्ही ऑटोने रिसॉर्टवरती पोहोचताय. ओके, ग्रेट. आणि सर, तुम्ही आमच्या सबस्क्रायबर किंवा आपली जी पब्लिक आपली मुंबईमध्ये राहते त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल की तुमचा रिसॉर्ट एवढा का फेमस आहे, त्याची खासियत काय आहे? सर, आपण हा जे रिसॉर्ट आहे हे एक बिझनेसच्या पर्पजने कधीच बघत नाहीये. इथे आपल्याला आलेला आपला जो कस्टमर आहे त्याला आपण कधी कस्टमर न समजता आपला पाहुणाच आहे, आपला गेस्ट आहे असं समजून त्यांना सर्व्हिस देतो. थम्सअप. त्याच्यामुळे आपल्याकडे ही जी येणारे जे गेस्ट आहेत आपले हे आपल्याकडे आवडीने आपलं म्हणून येतात. ओके सर, तुमचं नाव सांगितलं नाही? सर, माझं नाव निकेश मसे. ओके, आणि सर तुमचं नाव काय? स्वप्नील गायकवाड. सर, तुमचं नाव? अक्षय धारणे. ओके, या रिसॉर्टबद्दल. सो सर, थँक्यू सो मच. तुम्ही एक असं चांगलं छानसं रिसॉर्ट चालू केल्याबद्दल. हे सर आपल्याला इंडोर गेमचे ॲक्टिव्हिटीचे दाखवणार आहे. खूप छान आहे. पण हे बघा, हे इंडोर गेम आहेत. वाव, एकदम भारी. हे बघा, हे आपलं टेबल टेनिस आहे, हे पूल आहे आणि कॅरमचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी कॅरम आहे. आणि जे हे बघा चेस गेम बघू शकता. हो वाव, हे बघा सापशिडीचे कोण शौकीन आहेत ते सापशिडी खेळू शकतात. आणि लुडोचे खास करून कोरोनामध्ये हा लुडो गेम एकदम फेमस झाला होता आणि त्या फेमस गेमसुद्धा त्यांनी ठेवला आहे. लुडो एकदम भारी, एकदम भारी. आणि हे बघा मोठे कॅरम आहे, चॅम्पियन कॅरम आहे. सो मस्ट विजिट करा मंडळी, खूप छान आहे. ही इंडोर ॲक्टिव्हिटी आहे. आउटडोर ॲक्टिव्हिटीची माहिती मी देणारच आहे थोड्या वेळाने. हे बघू शकता.
हे बघा, मी वरून एक व्ह्यू काढतो. वा, हे बघा एकदम भारी. तुम्ही बघतच बसणार आहेत, एवढे गेम आहेत. मग इथे आल्यावर तुम्हाला कळेल की मी कोणता गेम खेळू असं वाटेल तुम्हाला. सो व्हिजिट करा, खूप छान आहे. तुमचं कधी वेळ निघून जाईल ना ते कळणारच नाही तुम्हाला. चला मग आता आपण आउटडोअर ॲक्टिव्हिटीची माहिती घेऊ. सो मंडळी, आता आपण आउटडोअर ॲक्टिव्हिटीची माहिती घेणार आहोत. तर आउटडोअर ॲक्टिव्हिटीचे जे सर आहेत त्यांचे नाव विचारा. सर तुमचं नाव काय? माझं नाव सुनील ढोले नाव आहे माझं. नमस्कार. सुनील ढोले. ओके. ओके सर, आम्हाला ह्या आम्ही ऑलरेडी इंडोर ॲक्टिव्हिटीची माहिती घेतली आहे सरांकडून. आता तुम्ही आम्हाला जरा आउटडोअर ॲक्टिव्हिटीची माहिती आपल्या जे सबस्क्रायबर आहेत, आपले जे पब्लिक आहेत मुंबईचे, त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ करतोय. सो त्यांच्यासाठी माहिती द्याल का आउटडोअर ॲक्टिव्हिटीची? बघा, ह्याला आपण हायरोप कोर्स बोलतो. ह्याच्यामध्ये 7 ॲक्टिव्हिटीज असतात. ठीक आहे, हायरोप कोर्स बोलतो याला. ह्यामध्ये 7 ॲक्टिव्हिटीज आहेत. पहिलीची ॲक्टिव्हिटी त्याला आपण बर्मा ब्रिज बोलतो. दुसरीची सेकंडवाली आहे त्याला उडन ऑप्टिकल बोलतात. तिसरी ॲक्टिव्हिटी त्याला बकेट नेट बोलतात. ठीक आहे, त्या पुढे तुम्ही जाल तर त्याला हॉरिझॉन्टल नेट, त्यानंतर पोल टू पोल, स्विंगिंग ब्रिज आणि एक्स लॉक. अच्छा, आपल्याकडे किती टाईपच्या ॲक्टिव्हिटीज आहेत आउटडोअरमध्ये? आउटडोअरमध्ये बघा, ह्याला आपण हायरोप कोर्स बोलून ह्या 7 ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि वरती टॉपला गेला तर त्याला झिप लाईन बोलतात. ह्या ॲडव्हेंचरच्या 8 ॲक्टिव्हिटीज. आणि तुम्ही तिकडे जाल तिकडे पुढे प्राइझिंग गेमवाल्या गेम्स आहेत. प्राइझिंग गेम. ओके. लास्ट गेम वगैरे आहे. सर फक्त आता आपल्याला काय दाखवतील की आपल्याकडे आउटडोअरचे किती टाईपचे गेमचे प्रकार आहेत आणि त्यांचे इन्स्ट्रक्शन इथे आल्यावर सर देणारच आहेत. आपल्याला त्याची काही काळजी घ्यायची नाही. आपल्याला स्वतःला काय ट्राय करायचं नाही. सर आपल्या इथे येऊन सगळे A to Z इन्स्ट्रक्शन देणार, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. हे सुरुवात करण्याच्या पहिले तुम्हाला सगळे इथे प्रॉपर गिअर्स लावले जातात. हार्नेस वगैरे आहे. हार्नेस लावून त्यानंतर बिलेडियर तिथून कनेक्ट होतो. आणि ह्यामुळे तुम्ही सुरुवात करत या ट्रायंगल शेपमधल्या 7 ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करत तुम्ही इथे येत असतात. ओके सर, प्लीज थोडं पाठी दाखवू शकता. ओके. इथे येता. इथे आल्यानंतर ते जे सर वरती चालले तसं तुम्हाला वरती झिपलाईनला वरती जायचं असतं. ओके. सुरुवात होते झिपलाईन आपली. आणि हे समोरचं जे मोठं झाड आहे सगळं तिथे, हां ते तिथपर्यंत आपलं झिपलाईन जातं. ठीक आहे, त्याचं जे लेंथ आहे ते 150 मीटर आहे. आपलं 150 झिप लाईनचं लेंथ आहे 150 मीटर. आहे. ओके. ओके. ते 150 मीटरचं असतं. ते तुमचं लास्ट ॲक्टिव्हिटी तिथपर्यंत ते आपलं संपतं. ओके. तुम्हाला बाकीचे गेम्स खेळायला लागतात. तिथे प्राइझिंग गेम आहे. ओके. तुम्ही येऊ शकता. आम्ही तुम्हाला प्रॉपर इन्स्ट्रक्शन दिल्या जाणार, त्यानंतर तुमच्याकडे ॲक्टिव्हिटी केले जाणार. बॅकग्राऊंड ट्रेन पण आले, सॉरी सर. पण धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि थँक्यू सो मच. एकदम भारी आहे. सो इकडे येऊन रेन डान्स करू शकता तुम्ही, एकदम भारी आहे. हे बघा, सो इकडे एवढं भारी वातावरण आहे. आणि इकडचे हे बघू शकता गार्डन, रात्रीचं गार्डन एकदम भारी वाटतं. एकदम बेस्ट गार्डन आहे. हे बघा, हे बघा, एकदम भारी ना. तुम्हाला असं वाटते पाण्याचे विहीर आहे. हां, पाणी आहे याच्यामध्ये, एकदम भारी. एकदम भारी. हे बघा, इथे पण विहीर आहे. हे पाण्याचा विहीर आहे. आणि त्या विहिरीला साईडला ही बांधलं आहे. आनंदी फार्म अँड रिसॉर्ट. एकदम भारी. आणि त्यांनी बरोबर संध्याकाळी म्हणजे रात्रीचे 8 वाजता DJ लावला आहे. 8 वाजता रात्रीचं. 10 वर्षाखालील मुलांसाठी हे जे आहे, जे बघू शकता, ते लहान मुलं ॲक्टिव्हिटी करू शकतात. हे फक्त 10 वर्ष खालील मुलांसाठी आहे. आणि हे बघा, एकदम बेस्ट आहे. इथे व्ह्यू बघू शकता. हे बघा, रिसॉर्ट एकदम मोठा आहे. रिसॉर्ट छोटा रिसॉर्ट नाही आहे. हे बघू शकता. इकडे पण खूप मोठा रिसॉर्ट आहे. इकडे सुद्धा स्विमिंग पूल आहे. बघता इथे एक, हा बघा, इथे सुद्धा स्विमिंग पूल आहे.
आणि हे बघा त्याच्यामध्ये ओल्ड पद्धतीचं केलं आहे आणि ते सुद्धा बघू शकता. हे बघा ते जुन्या पद्धतीचं ते बैलगाडीचं चाक असतं ना ते आहे. ठीक आहे. आणि हा इकडे स्विमिंग पूल आहे. छान आहे एकदम. जर तुम्हाला विकेंडमध्ये टाईम स्पेंड करायचा असेल तर ह्या लोकेशनला व्हिजिट करू शकता. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की माझं चॅनलचं नाव आहे भटकन टी विथ संतोष. सो मी कुठे जाईन त्या जागेचं इन्फॉर्मेशन, त्या प्लेसची इन्फॉर्मेशन देत राहीन तुम्हाला. एकदम भारी.